आपण बोल बिंदास बोल भाग क्रमांक 2 मध्ये पोलखोल करणार आहोत ती कामगार उपायुक्त कार्यालय। आपण बघू शकता हे काम या कामगार उपायुक्ताला जेलमध्ये टाका आणि पुंडकरला सांगतोय कामगार कल्याण मंत्री लुटायला नाही, ते सामाजिक सेवेचं मंत्रीपद आहे। मफतलालच्या कंपनीचा मालक सुद्धा जेलमध्ये टाका। काय चाललंय? कामगार मंत्र्यांना इशारा आहे, तुमच्या घरावर खामगावला कामगार घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा महोदय। या ठिकाणी कामगारांचं रक्त पिऊ नका, लाज वाटली पाहिजे कामगाराचं रक्त पितानी। खऱ्या कामगाराची नोंदच नाही, नोंद करायची दी पैसा, फॉर्म भरायचा दी पैसा, भांडे घ्यायचे दी पैसा, अरे काम करायचं तुम्हाला पैसे द्यायचे। मामा से बात करना पड़ेगा। 5 रुपये लग दो, ठीक है। 5 रुपये लग दो, ठीक है। आम्हाला जाणं नाही आलं सर। ये पोरगो जो ए किती दिन बस बर्तन येणार चुप कर देना मोर बर्तन येणार चुप कर देना मोर बर्तन येणार चुप कर देना मोर। बोल बिंदास बोल कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो। आपण आज बोल बिंदास बोल भाग क्रमांक 2 मध्ये पोलखोल करणार आहोत ती कामगार उपायुक्त कार्यालय। आपण बघू शकता हे कामगार उपायुक्त कार्यालय आहे आणि पहिल्या भाग 1 मध्ये आपण कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत जी काही संसार उपयोगी भांड्याचा विषय होता त्याबद्दल पोलखोल केली होती। आज आपण इथं आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहराचं हे कामगार उपायुक्त कार्यालय आहे आणि कामगार उपायुक्त कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची वेळ जी आहे 9:45ची वेळ आहे। कार्यालयीन वेळेमध्ये कर्मचारी हजर आहेत का याचं वास्तव आपण दाखवणार आहोत। आपण या ठिकाणी आलेलो आहोत। सुरुवातच या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत इथं गैरहजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी कर्मचारी हजर नाही आहेत आणि हे कर्मचारी हजर आहेत, त्यांचं ओळखपत्र देखील त्या ठिकाणी त्यांनी आहे आणि हे कर्मचारी हजर आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हे कर्मचारी गैरहजर आहेत, 2 कर्मचारी। ज्या कर्मचाऱ्याच्या अंतर्गत सर्व काही कामगारांचा प्रश्न आहे ते कामगारांचे प्रश्न सोडवणारे कर्मचारी गैरहजर आहेत। ज्या गोडाऊन मध्ये संसार उपयोगी भांडे वाटप केली जातात तिथं एकही कर्मचारी आढळून येत नाही आणि इथंही एकही कर्मचारी शासनाचा आढळून येत नाही। हे कर्मचारी हजर आहेत, त्यांचं या ठिकाणी ओळखपत्र देखील त्यांनी गळ्यामध्ये अडकवलेलं आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे। असे कर्तव्य दक्ष कर्मचारी प्रत्येकांनी या ठिकाणी अनुसरली पाहिजे आपली भूमिका। आपण इथं बघू शकता ही सर्व टेबल खाली आहे। आपण या कार्यालयामध्ये आज पोलखोल करतोय। आपण जिल्हा अधिकाऱ्यांची पोलखोल केली होती, तो प्रचंड प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल झाला। यातही या ठिकाणी हजर आहेत, यांचं खूप खूप अभिनंदन आहे। वेळेवर आलेले आहेत, शिस्तप्रिय हे सर्व कर्मचारी दिसत आहेत, परंतु या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीला खूप काही काटे लावलेले आहेत दाबणीसारखी, तर ती काटे कुठं टोचताय या कर्मचाऱ्यांना, या खुर्चीवरची अलर्जी झाली, या कर्मचाऱ्यावरती योग्य त्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे। कामगार मंत्री आपण बघू शकता, ओएडी असतील आपण बघू शकता, या छत्रपती संभाजीनगर शहराच्या कामगार उपायुक्त कार्यालयाची आपण दुरावस्था पोलखोल करतोय बोल बिंदास बोल विशेष कार्यक्रमामध्ये। या ठिकाणी बघू शकता ही आलिशान खुर्ची आहे, खुर्चीचा थोडासाही मळ नाही लागला पाहिजे त्यासाठी मस्तपैकी टावेल आहे महागडा, तो टावेल टाकण्यात आला, परंतु या टावेलवर बसण्यासाठी इथं कर्मचारी विराजमान झालेले दिसत नाही। लाख लाख रुपये पगार पाहिजे, परंतु आपली कर्तव्य काय आहेत, आपली भूमिका काय आहे आणि आपली जबाबदारी काय आहे। एक तर शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या मारायच्या, सुट्ट्या तर दिलेल्या आहेत शासनाने समजा, परंतु या उरलेल्या दिवसामध्ये काम करण्याची देखील त्यांची मानसिकता दिसत नाही। म्हणजे अशा पद्धतीचं बघू शकता 9:45चा टायमिंग आहे, परंतु 10:30 वाजून गेलेले आहे। हे पंडियाल म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, ते इथं हजर आहेत का आपण बघूया। या बघू शकता साहेबांची खुर्ची देखील पूर्णतः खाली आहे। पोलखोल करतोय आपण बोल बिंदास बोल विशेष या कार्यक्रमामध्ये। UL पंडियाल म्हणून आहे सहाय्यक कामगार आयुक्त, हे देखील आता विराजमान खुर्चीवरती आपल्याला दिसत नाहीये। आपण पोलखोल करतोय, जीवाची तमा न बाळगता आपण दैनिक बुलंदशक्तीच्या माध्यमातून या बोल बिंदास बोल विशेष कार्यक्रमामध्ये GB बोरशे म्हणून असिस्टंट कमिशनर ऑफ लेबर बघू शकता आपण, यांची पण पूर्ण खुर्ची खाली आहे। महत्वाचे जे मराठवाड्याचं नेतृत्व करणारे अधिकारी जर अशा पद्धतीने काम चुकारपणा करत असतील तर अत्यंत दुर्दैवी विषय आहे हा। म्हणजे या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जर खाली असतील तर कर्मचाऱ्याच्या का राहणार नाही।
इथंही बघू शकता पूर्णतः हे कार्यालय पूर्ण खाली आहे. आपण बघू शकता बोल बिंदास बोल मध्ये आपण ही पोल खोल करताय, वस्तुस्थिती दाखवताय. आपण बघू शकता हे कर्मचारी हजर आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे. यांचं खूप खूप अभिनंदन आहे. नितीन वत्सल पांडुरंग पाटणकर एक कामगार उपायुक्त आहे. आपण बघू शकता हे कामगार रजेवर आहेत का? बरं, रजेवर आहे अशी माहिती मिळते आम्हाला पंडियाल म्हणून. आणि यांच्या शुभ आशीर्वादाने 15 जे गोडाऊन आहेत त्या गोडाऊन मध्ये 500 ते 1000 रुपये रांगेत उभा राहणाऱ्या कामगाराकडनं घेतली जातात. ते खरे कामगार आहेत का? या कार्यालयाच्या वतीने एकही कर्मचारी शासकीय तिथं उपलब्ध नाहीये. म्हणजे काम चुकारपणा करणे आणि त्यातून घोटाळा करणे आणि त्या माध्यमातून या कार्यालयामध्ये देखील आर्थिक देवाणघेवाण केली जाते ही शक्यता नाकारता येणार नाही. कारण की एवढा मोठा घोळ आहे. खरे कामगार या योजनेपासून कसे वंचित राहतात? या कामगार उपायुक्त कार्यालयाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीये. या योजनेचा लाभ ज्यांच्याकडे आलिशान घरं आहेत, आलिशान गाड्या आहेत आणि नोकऱ्या आहेत अशांना देखील लाभ मिळतो. म्हणजे ही योजना सर्वसामान्य कामगारांसाठी नाही, बांधकामगारांसाठी नाही आहे. ही योजना फक्त गर्भ श्रीमंत लोकांसाठीची योजना आहे. आपण या ठिकाणी बघू शकता या आलिशान खुर्च्या आहेत. आलिशान खुर्च्या पूर्णतः रिकाम्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आपल्या कार्यालयाचा जसा कारभार उघडकीस केला, या कामगार उपायुक्त कार्यालयाचा आम्ही कारभार उपस्थित करतोय. या ठिकाणी SP राजपूत म्हणून आहे, हे सरकारी कामगार अधिकारी आहेत. बघू शकता हे देखील अनुपस्थित आहेत या ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर शहराची पोलखोल करतोय कामगार मंत्री. उघडा डोळे बघा नीट. आपण बघू शकता गोवा गावंडे म्हणून अधीक्षक सरकारी कामगार अधिकारी छत्रपती संभाजीनगरचे या अनुपस्थित आहेत. हे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचं अभिनंदन आहे. साहेब ओळखपत्र का नाही घातलं? हा बॅगेत ठेवलंयत का? बर ठीक आहे. यांनी ओळखपत्र या ठिकाणी आणलेलं आहे, घातलेलं नव्हतं परंतु सोबत आहे त्यांचं. चला अभिनंदन आहे सगळ्यांचं. हे दाखवा इथं, ते दाखवा. ज्या पाठीमागं बघताय आपण हे कामगार उपायुक्त कार्यालय आहे आणि त्याच्या समोरच कशा पद्धतीनं घाण साचलेली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात अशा पद्धतीनं जर दुर्गंधी असेल, घाण जर असेल तो दुर्दैव आहे. म्हणजे जे मराठवाड्याचं कारभार आखणारं कार्यालय जसं असं घाणीच्या विषयात असेल, अक्षरशः माशा पूर्ण गोंगावत आहे. यांना जर स्वतःच्या कार्यालयाचा कारभार जर व्यवस्थित, परिसर व्यवस्थित ठेवला जात नसेल तर ते मराठवाड्याचं नेतृत्व काय करणार? खऱ्या कामगारांना कसा लाभ मिळवून देणार? याबद्दल विचार न केलेला बरा आहे. आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशीच परिस्थिती या कार्यालयाची आहे. कुठून आलात साहेब तुम्ही? मी वडगाव खुर्दून आलो. बरं, काय विषय होता? ते आला कंपनीचा विषय होता का त्या कंपनीने मला काढून टाकलं. बरं, तर मला इकडे तारीख दिलेली होती. बरं, तर मी बरोबर तारीखवर येऊ राहिला. मी किती टायमिंग दिलेला आहे? टायमिंग सकाळ 11 वाजता टाइम दिलेला आहे. पण अजून कोणी आला नाही. मी 5-10 मिनिटं अर्धा घंटा लवकरच येतो. बरं, आला ना कंपनीचं काम होतं तर त्याने तारीख दिली मला, पण अजून काही आले नाही. ते कोणी आलेलं नाही. हां, बरं. तर त्यांच्या वाट पाहत बसलेलो होतो मी. बरं, बघू शकता म्हणजे अशी लोक कामानिमित्त येतात परंतु इथं अधिकारीच खुर्चीवर विराजमान नसल्यामुळे काम कुणाकडनं करून घ्यायचा असा प्रश्न देखील या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक कामगारांना भेडसावत आहे. ऑनलाईन मध्ये नाव दिसत नाही म्हणते ते. हां भाऊ, मामा, ओ मामा, अरे मामा, हे गर्दी कमी करा बरं इकडची. मी फॉर्म भरू का नाही भरू? हे नाही, हे मा समोरचे रुकना पडेगा. मामा आहे, मामाची बात करना पडेगा. कोणतं मामा? तुमचं काय कुठे ते फॉर्म? चांगले म्हणजे हे मला काय आलं? चांगले म्हणजे ती म्हणजे आम्ही आता 500 रुपये लागतो तुम्हाला. ठीक आहे, आम्ही आम्हाला जायला नाही.
किती आहे 500 रुपये जा तुम्ही हे बाई जिथं काढू नका पैसे तिकडे जाऊन हो देना चुप कर देना मोत देना चुप कर देना मोत ना पण नंबर करायचा नाही होय आतमध्ये भाऊ तिथं थांबून देऊ ना आता भाऊ तिथं थांबून दे समोर थांबलं तिथं आता भाऊ हे फॉर्म घेऊन टाका एवढं थांबी तर लाईनीत थांबा आता नाव नव्हतं येते पंजाब हो आम्ही थांबलं आमचे काही काम नाही ना आता झालं चाललं बोल बिंदास बोल भाग 1 मध्ये आपण जी पोलखोल केली होती कामगार उपायुक्त विभागाची आणि या कामगार उपायुक्ताची पोलखोल केल्यानंतर एक जनचळवळ उभी राहिलेली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी या बातमीची दखल घेत त्यांनी भूमिका घेण्याचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया की या कामगार उपायुक्त कल्याण विभागाच्या वतीने जी काही संसार उपयोगी भांडी 8500 ची किट वाटप केली जात आहे त्या संदर्भामध्ये यांचं काय मत आहे दीपक केदार यांचं आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। साहेब हे जो काही घोळ चालू आहे महाभ्रष्टाचार चालू आहे खरे जे कामगार आहेत त्याच्यापासून वंचित ठेवल्या गेलेले आहेत याबद्दल आपल्या संघटनेच्या वतीने काय भूमिका आणि पुढची रूपरेषा काय असणार आहे? आश्चर्य वाटतं की कामगारांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार व्हावा लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्याला कामगार मंत्री आकाश पुंडकर लाज वाटली पाहिजे कामगाराचं हे कल्याण करणार तुम्ही मी ज्यावेळेस व्हिडिओ बघितला तुमचा त्या आया बहिणी कामगार नाक्यावरती उभा आहेत त्यांच्याकडे जेवायला डबे नाहीत निकृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणचे भांडे कोणत्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय ही मफतलाल कंपनी कुणाची आहे काय गोडबंगाल सुरू आहे या राज्यात जर सर्वात मोठा घोटाळा कोणता असेल तर भांडे वितरक घोटाळा आहे हा मी महाघोटाळा म्हणतोय कामगार उपायुक्त आरोपी आहे ग्रामसेवक पासून सगळे याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे इंजिनियरची प्रश्नचिन्ह निर्माण झाले ती नोंदणी होती कशी खऱ्या कामगारांना भांडे मिळत नाहीत त्याचा दर्जा नीट नाही कामगार ही तर मरायला लागलेत त्यांच्याकडून 1000 1500 2000 रुपये घ्यायला लाज वाटत नाही वितरक कोणत्या अधिकाऱ्याने नेमले ही वितरक नियमाची पद्धत कधीपासून सुरू झाली टेंडर काढलंय तुम्ही कंपनीच्या नावाने कंपनीने थेट वाटावं हे वितरक आले कुठून म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याच्या सोयीसाठी वितरक कामगारांची लूटमार करताय अरे रक्त ओकतोय कामगार काम नाही भेटलं तर घरी जातो कामगार नाक्यावर रडत रडत उपाशी झोपलेले असतात लेकर काम मिळत नाही वडापाव खाऊन झोपतात आणि तुम्ही त्यांच्याकडून भांडे वितरणाचे पैसे घेताय या सगळ्या युनिटची किती जागेवर मंत्र्यांनी व्हिजिट केली गेले कधी मंत्री कधी बघितलं गोडाऊन हे कोण चालवतं बघितलं निव्वळ सगळा या ठिकाणी आम्ही आश्चर्य वाटतंय की कामगारांच्या योजनेत भ्रष्टाचार या कामगार उपायुक्ताला जेलमध्ये टाका आणि पुंडकरला सांगतोय कामगार कल्याण मंत्री लुटायला नाही ते सामाजिक सेवेचं मंत्रीपद आहे अरे पडलेत ना तुम्हाला आणखी मंत्रालय तुमच्याकडेच आहेत ना सारे लुटा पण कामगारांच्या भांड्यामध्ये लुटमार करताय लाज वाटली पाहिजे आकाश पुंडकरला जर लवकरात लवकर याच्यात कारवाई झाली नाही हा मफतलालच्या कंपनीचा मालक सुद्धा जेलमध्ये टाका काय चाललंय 700 आणि 800 रुपयाचे भांडे 8500ची किट बोलत नाहीत म्हणून तुम्ही लुटमार सुरू करताय
आवाज उठवणाऱ्याला या ठिकाणी तुम्ही दाबायचा प्रयत्न करू नका. आता आम्ही थांबणार नाहीत. राज्यव्यापी आंदोलन छेडणार आणि भांडे वाजवत आमच्या घरात जसले मोडके तोडके भांडेत सगळे घेऊन कामगार आयुक्त कार्यालयावर फेकून येऊ. योजना राबवत आहे, पैसे शासनाचे, भीक मागत नाही कामगार. त्याच्या हक्काचा पैसा, टॅक्सचा पैसा, जनतेच्या, तुमच्या बापाचा पैसा नाही. लुटमार करायला लाज वाटली पाहिजे. कामगाराच्या योजनेमध्ये जर छेडछाड केली आणि कारवाई जर झाली नाही तर कामगार मंत्र्यांना इशारा आहे, तुमच्या घरावर खामगावला कामगार घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि दीपक केदार काय खामगावला माहिती आहे मंत्री महोदय. या ठिकाणी कामगारांचं रक्त पिऊ नका. लाज वाटली पाहिजे कामगाराचं रक्त पितानी. त्यांना एक तर काम नाही, त्यांच्या योजना लुटून खाताय, नोंदण्या खोट्या करताय. कामगार उपायुक्तापासून, कंपनीपासून, मंत्र्यापासून, ग्रामसेवकपासून, इंजिनियरपासून, वितरकापासून सगळ्याची चौकशी करा आणि चांगला माल द्या कामगारांना. अरे जगू द्या ना त्यांना. तुमच्या निवडणुका एवढ्या महाग झाल्यात की तुम्हाला कामगार सुद्धा लुटून खायचं आहे. हे चालणार नाही. हे मफतलाल कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट तात्काळ रद्द करा. या कंपनीची चौकशी करा, या भांड्यांची चौकशी करा. कामगारांच्या नाक्यावर कधी गेलाय कामगार उपायुक्त? खुर्च्या गरम करायलाय नुसता. कधी जाऊन विचारलंय कामगारांना, अरे तू जगतो कसा, तुला भांडे भेटले का, तुला योजना मिळती का, तुझ्या लेकराला कधी एखादी योजना मिळाली का, मेलेल्या कामगाराला विमा मिळालाय का? आम्ही धक्कादायक बघतोय की खऱ्या कामगाराची नोंदच नाही. नोंद करायची दी पैसा, फॉर्म भरायचा दी पैसा, भांडे घ्यायचे दी पैसा. अरे काम करायचं तुम्हाला पैसे द्यायचे. किडे पडून मरताल, किडे पडून. नीतिमत्ता असती, लक्षात ठेवा. कामगारांच्या जर घामाचा पैसा लुटायचा विचार केला, मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या, हे योग्य नाही. कामगार मंत्रालय तुमच्या पक्षाकडे. कामगाराचं शोषण आम्ही सहन करणार नाही. जाहीर इशारा आहे ऑल इंडिया पॅंथर सेनेचा. जर याच्यात राज्यव्यापी भूमिका घेतली नाही तर राज्यभर आंदोलन करू आणि मंत्र्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाहीत आणि उपायुक्ताला सुद्धा एका जागेवरती बसू देणार नाहीत, हा इशारा करतोय. तात्काळ सगळ्या वितरक, गोडाऊन यांच्या असणाऱ्या धाडी टाकून चौकशी करा, यांचे रजिस्टर जप्त करा, यांचं स्टिंग करा, त्या ठिकाणी चौकशी करा असे आव्हान करतो आणि मफतलाल कंपनीला त्या ठिकाणी आरोपी करा, ही सुद्धा आमची मागणी.